नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जालना जिल्ह्याच्या माहितीवरती अतिशय महत्त्वाचे आयएमपी प्रश्न उत्तर बघणार आहोत, जे की येत्या जालना पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मित्रांनो, पोलीस पाटील पद भरतीमध्ये कमीत कमी 4 ते 5 प्रश्न जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात। कधी कधी यामध्ये 7 ते 7 देखील प्रश्न जिल्ह्याची माहिती किंवा स्थानिक परिसराची जी माहिती असते त्याच्यावरती विचारले जातात। तर त्या हेतूने जालना पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने अतिशय महत्त्वाचे आयएमपी प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, या व्हिडिओचा हा दुसरा भाग असणार आहे। मित्रांनो, यामध्ये टोटल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण 50 प्रश्न बघणार आहोत। पहिला भाग ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर त्यामध्ये जालना जिल्ह्याच्या माहितीवरती 50 महत्त्वाचे आयएमपी प्रश्न आपण बघितलेले होते। जर तो भाग तुम्ही बघितला नसेल तर त्या भागाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो भाग बघायला विसरू नका, किंवा दोन्ही भागाचं जे पीडीएफ असणार आहे मित्रांनो जिल्ह्याच्या माहितीचं, ते पीडीएफ डाउनलोड करायचं असेल तर एका टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल, किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। कोणताही तुम्ही जॉईन करू शकता, तिथे देखील पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून तुम्ही हे प्रश्न पीडीएफ स्वरूपामध्ये इथे मिळवू शकता, प्रिंट काढून घेऊ शकता। तर चला या दुसऱ्या भागाला आता आपण सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये देखील आपण 50 प्रश्न बघत आहोत मित्रांनो। तर यातील पहिला प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक यात्रा कोणती आहे? तर धार्मिक यात्रा मित्रांनो विचारलंय जी की प्रसिद्ध आहे जालना जिल्ह्यामध्ये। तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत अंबड यात्रा, पंढरपूर यात्रा, शिर्डी यात्रा आणि पैठण यात्रा। तर अंबड यात्रा जी आहे मित्रांनो ती जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील आपल्याला प्रश्न बघा काय दिलेला आहे। 2 नंबरचा प्रश्न, जालना जिल्हा कोणत्या विभागात येतो? आता इथं विभागात विचारले मित्रांनो, जे की इथे 4 विभागांची नावं दिले, तर पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर। तर आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, जालना जो जिल्हा आहे मित्रांनो तो औरंगाबाद या विभागात येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। इतर या व्यतिरिक्त कोणकोणते जिल्हे येतात त्यांची संपूर्ण यादी किंवा डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर त्या नोट्स बद्दल माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे, तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला पुढील बघा, आता पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्हा कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो मित्रांनो? विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण। तर मराठवाडा जो भौगोलिक प्रदेश आहे मित्रांनो, तर त्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश होत असतो। तर त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। तर चला पुढील 53 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो, जालना जिल्ह्याचे सध्याचे जे जिल्हा अधिकारी आहेत ते कोण आहेत मित्रांनो, असा प्रश्न विचारला गेलाय। तर यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, अमिषा मित्तल दिलंय, त्यानंतर अजय कुमार, त्यानंतर पंकजा मुंडे, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे श्रीमती अमिषा मित्तल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याच्या माहितीवरती अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याची जी पण चालू घडामोडीची माहिती असेल यावरती देखील प्रश्न येतात। यामध्ये जिल्हाधिकारी किंवा इतर महत्त्वाचे तालुक्यानुसार जे अधिकारी असतात यांचे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे ती माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असते। तर त्यासाठी स्पेशल आपण जालना जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्याची संपूर्ण चालू माहिती यामध्ये ऍड केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जो पण इतिहास असेल, भौगोलिक स्थिती असेल, नद्या किंवा जनसांख्यिकी असेल, याच्याबद्दल संपूर्ण काही यामध्ये आपण ऍड केलेलं आहे मित्रांनो। तर या नोट्स किंवा जिल्ह्याची माहितीचं हे पीडीएफ तुम्हाला कसं भेटेल याच्याबद्दल थोडक्यात 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊयात, त्यानंतर राहिलेले सर्व प्रश्न आपण बघणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर फक्त जिल्ह्याचं माहितीचं जे पीडीएफ आपण बनवलंय यामध्ये काय काय उपलब्ध आहे त्याच्याबद्दल माहिती देतो। जिल्ह्याबद्दल जे पण महत्त्वाचं असेल ते सर्व यामध्ये ऍड केलेलं आहे। जिल्ह्याची ओळख, स्थान व भौगोलिक परिस्थिती कशी आहे याच्याबद्दल माहिती दिली आहे, इतिहास संपूर्ण दिलाय मित्रांनो। याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, स्पेशल जर म्हटलं तर तालुक्यानुसार देखील आपण माहिती दिली आहे, कारण तालुक्यामध्ये एखादं प्रसिद्ध ठिकाण असेल त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, नदी किंवा पर्यटन स्थळ असेल याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तालुक्यांवरती देखील सेपरेट पीडीएफ यामध्ये सेपरेट माहिती आपण दिलेली आहे। त्याचसोबत जिल्ह्यामध्ये जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी असतील त्यांचं नाव, पदाचं नाव, कोणत्या पदावरती ते कार्यरत आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये ऍड केलेली आहे। उपविभागानुसार माहिती दिली आहे, जनसांख्यिकीबद्दल माहिती दिली आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर
तालुक्यांनुसार संपूर्ण काही माहिती इथे ऍड केलेली आहे. यामध्ये बघा छोटे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो, ते सर्व अशा प्रकारे मी डिटेलमध्ये मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण जर जे म्हटलं जे जिल्ह्याचं पीडीएफ आहे मित्रांनो, तेच जर म्हटलं तर 20 ते 25 पेजेसचं आपण सेपरेट बनवलंय. याच्यामध्ये सेपरेट संपूर्ण माहिती इथे ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जालना पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने हे पीडीएफ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये धार्मिक स्थळ वगैरे याच्याबद्दल माहिती दिली आहे, त्यांचं ठिकाण वगैरे, त्यानंतर महत्त्वाचं जर म्हटलं तर तालुक्यांनुसार तुम्हाला माहिती दिली आहे. तर हे सर्व काही तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. तर बघा आपल्याला आता नोट्स आणि हे पीडीएफ कसं भेटेल याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो, त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, आपल्या स्पेशल पोलीस पाटील पद भरतीसाठी या नोट्स अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. स्पेशल आपण पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये मागील झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सर्व विषयांच्या नोट्स, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, त्याचसोबत जिल्ह्याची संपूर्ण माहिती हे संपूर्ण आपण देणार आहे. तर बघा सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 199 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे पुन्हा सांगतो. जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण जी काढली ती भेटेल. मागील पोलीस पाटलाच्या स्पेशल पोलीस पाटलाच्या ज्या झालेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आहेत, याच्यामध्ये 1 2 नव्हे तर 25 पेक्षा जास्त ज्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या उपलब्ध करून देतोय. याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK या सर्व आपल्याला ज्या विषयाच्या नोट्स आहेत मित्रांनो, प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसार सेपरेट पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स देतोय. म्हणजे सर्व काही आपण उपलब्ध करून देतोय फक्त 199 रुपयामध्ये. जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासाला अनुसरून सर्व टॉपिक नुसार आपण नोट्स देतोय आणि जर म्हटलं तर जिल्ह्याची माहिती आणि मागील प्रश्नपत्रिका देखील देतोय. जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर या नंबरवरती पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट ठेवलेलं आहे एकत्रित 199चं. पेमेंट झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर चला पुढील प्रश्न आता आपण बघूयात. आपल्याला 54 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्याची भौगोलिक ओळख कशी आहे. तर यासाठी पर्याय दिलेले आहेत विदर्भातील पठार, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग, कोकण किनारा आणि खानदेश मैदानी प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होईल. चला पुढील प्रश्न आपण जाणून घेऊयात मित्रांनो. जालना जिल्ह्यातील पहिला उपविभाग कोणता आहे असा प्रश्न विचारला गेलाय. पर्याय दिले तर जालना, परतूर, अंबड आणि भोकरदन. तर जालना म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील आपल्याला 56 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील R बारवाले यांना कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर बघा मित्रांनो, R बारवाले यांना कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पर्याय दिलेले आहेत नोबेल, वर्ल्ड फूड प्राइज, त्यानंतर पद्मभूषण आणि भारतरत्न. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच वर्ल्ड फूड प्राइज हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो. 57 नंबरचा प्रश्न, बद्रीनारायण बारवाले यांना 2001 साली कोणता पुरस्कार मिळाला. तर आपल्याला त्या पुरस्कारांची इथं नावं दिलेली आहेत. तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण हे पुरस्काराचं नाव असणार आहे मित्रांनो. तर हा 2001 साली देण्यात आला. कोणत्या वर्षी मिळाला हे देखील विचारलं जाऊ शकतं. तर ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण आणि 2001 साली हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 58 नंबरचा प्रश्न बघूयात मित्रांनो. जालना जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहे. तर एकूण जर म्हटलं तर आपल्याला पर्याय काय दिले 2 3 4 5. तर 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 4 उपविभाग आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. 59 नंबरचा प्रश्न दिलाय, जालना जिल्ह्यात एकूण किती तहसील आहेत. तर तहसील विचारलंय मित्रांनो. तर 8 तहसील आहेत मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 60 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, जालना जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे. तर यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जातील मित्रांनो. IMP हा टॉपिक असणार आहे मित्रांनो. एक तर उत्तर, त्यानंतर पूर्व, पश्चिम ज्या पण दिशा आहेत त्या दिशांना कोणते जिल्हे आहेत
किंवा कोणता जिल्हा खेटून आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर उत्तरेस आपल्याला बघा पर्याय काय दिले, तर जळगाव, बुलढाणा, बीड आणि नांदेड. तर उत्तरेस जर म्हटलं तर उत्तरेकडे आपल्याला जळगाव हा जिल्हा आहे असं सांगता येईल मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, नोट्स बद्दल ऑलरेडी आपण माहिती बघितलेली आहे. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे. 61 नंबरचा आपला प्रश्न चालू आहे मित्रांनो. जालना जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत कुठे आहे? तर त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत परतूर, अंबड, मंठा आणि भोकरदन. तर अंबड म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे. चला पुढील आपला 62 नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो. तर 62 नंबरचा प्रश्न काय दिलाय, जालना जिल्ह्यातील प्रमुख किल्ला कोणता आहे? प्रमुख किल्ला विचारलाय मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला काय काय ऑप्शन दिलंय, मस्तगड दिलाय, त्यानंतर सिंधुदुर्ग, प्रतापगड आणि रोहिलगड. तर मस्तगड म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा 63 नंबरचा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, जालना शहरातील प्रसिद्ध उद्यान कोणतं? प्रसिद्ध उद्यान विचारलं मित्रांनो. महत्वाचा आयएमपी प्रश्न असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे उद्यानांची नावं दिलेली आहेत. चारका उद्यान, संभाजी उद्यान, राजा उद्यान आणि मोतीबाग. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संभाजी उद्यान. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील आता प्रश्न आपण जाणून घेऊयात. 64 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, नद्यांवरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. जालना जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे मित्रांनो? प्रमुख नदीवरती प्रश्न विचारला गेलाय. तर तापी, नर्मदा, गोदावरी आणि भीमा. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच गोदावरी. जालना जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे मित्रांनो? गोदावरी ही नदी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा आपल्याला 65 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, काही पर्याय आपल्याला खाली दिसत असतील मित्रांनो. तर बघा आपल्याला 65 नंबरचा प्रश्न दिलाय, जालना जिल्ह्यातील महत्वाचे धरण कोणते? ठीक आहे. महत्वाचे धरणावरती प्रश्न आलेला मित्रांनो. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. इथे जर म्हटलं तर पानभीती धरण दिले, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर उजनी, जायकवाडी आणि वारणा धरण दिलेलं आहे. ठीक आहे. तर पानभीती म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे महत्वाचं धरण आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील आपला 66 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील प्रमुख धर्म कोणता? प्रमुख धर्म विचारला मित्रांनो. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर बघा आपल्याला दिलाय हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि ख्रिश्चन. तर यापैकी आपला कोणता धर्म आहे प्रमुख जालना जिल्ह्यामध्ये? तर आपल्याला सांगता येईल जास्तीत जास्त लोक कोणती धर्माचे आहेत मित्रांनो, किंवा प्रमुख धर्म कोणता? हिंदू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे आपल्याला योग्य उत्तर बघण्यासाठी भेटेल. त्यानंतर पुढे बघा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यात प्रमुख आपल्याला म्हटलेलं इथं लोककला कोणती आहे? ठीक आहे. लोककलावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथं लावणी, गोंधळ, भारुड आणि अशा प्रकारचे आपल्याला जे पण नाट्य असतात त्यांचा समावेश इथे दिलेला आहे. तर जालना जिल्ह्यात प्रमुख जर म्हटलं तर लोककला कोणती आहे मित्रांनो? तर लावणी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? पश्चिमेला विचारले. पहिल्यांदा आपण उत्तरेकडे बघितलं मित्रांनो. आता पश्चिमेला कोणता जिल्हा आहे विचारले मित्रांनो. तर बघा पर्याय दिलेत औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा आणि नांदेड. तर पश्चिमेकडे जर म्हटलं तर औरंगाबाद जिल्हा आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, काही पर्याय तुम्हाला खाली दिसत असतील मित्रांनो. तर जालना किल्ल्याला आणखी कोणत्या नावाने ओळखतात असं म्हटलेलं आहे. जो जालना किल्ला आहे त्याला आणखी कोणत्या नावाने ओळखतात? इथं मस्तगड दिलंय, रोहिलगड, त्यानंतर सिंहगड म्हटलंय, त्यानंतर विठ्ठलगड. ठीक आहे. तर जालना किल्ल्याला आणखी कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 मस्तगड. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 70 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजी उद्यान आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर पर्याय दिलेले आहेत मोतीबाग, शिवाजी बाग, त्यानंतर राजाबाग आणि चारका बाग. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मोतीबाग. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील आपल्याला 71 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ कोणते? जिल्ह्यातील प्रमुख जे पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळावरती वारंवार प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आता यामध्ये वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत, परंतु आता जे पर्याय दिलेले आहेत ते त्याच्यापैकीच आपल्याला सांगायचं आहे. जसं की अंबड मंदिर दिलंय, त्यानंतर शेतफळ धरण दिलंय, त्यानंतर जालना किल्ला दिलाय आणि मोती तलाव. तर यामधील जे मोती तलाव आहे आपल्याला ते आपल्याला प्रमुख पर्यटन स्थळ सांगता येईल यापैकी मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त देखील आहे, परंतु त्याच्यावरती जर म्हटलं तर आपण सेपरेट आपल्या पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर चला
पुढील प्रश्न बघा आपल्याला दिलेला आहे 72 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे जाणून घेऊयात. जालना जिल्ह्याचा प्रमुख उद्योग कोणता आहे? प्रमुख उद्योग विचारले मित्रांनो, तर यामध्ये पोलाद उद्योग, वस्त्र उद्योग, औषध उद्योग आणि आपल्याला पेपर उद्योग अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोलाद उद्योग. जालना जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे? पोलाद उद्योग. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 73 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? जालना जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ कोणते? आता वेगवेगळे धार्मिक स्थळ आहे, परंतु आपल्याला पर्याय दिलेले आहेत वेगवेगळे आणि त्यातील कोणतं धार्मिक स्थळ जालना जिल्ह्यात इथं विचारले मित्रांनो, तर अंबड येथील मंदिर, शिर्डी, अजिंठा लेणी, पैठण. तर आपल्याला अंबड येथील मंदिर हे एक धार्मिक महत्वाचं प्रमुख मंदिर आहे किंवा स्थळ आहे असं सांगता येईल मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा जर म्हटलं तर आपल्या नोट्स बद्दल इथं माहिती इथं आलेली आहे मित्रांनो. स्पेशल पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये 25 प्लस पोलीस पाटलाच्या प्रश्नपत्रिका भेटतील. मागील झालेल्या पोलीस पाटलाच्या अधिकार, कर्तव्य, जिल्ह्याची माहिती आणि बाकी सर्व विषयांच्या नोट्स भेटतील. असं समजू नका की जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. 8 प्रश्नाच्या वरती तुम्हाला शक्यता प्रश्न माझ्या अंदाजानुसार तरी विचारले जाणार नाही. ठीक आहे, जास्तीत जास्त 8 प्रश्न. बाकी जे प्रश्न आहेत मित्रांनो, टोटल 80 मार्काचा आपला पेपर असतो. त्याच्यानुसार बाकीचे जे पेपर आहेत जे प्रश्न आहेत मित्रांनो, म्हणजे जवळपास 70 ते 72 प्रश्न ते इतर विषयांवरती येतात. हे ते विषय आहे. तर या सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय फक्त 199 रुपीज मध्ये. तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी या आपल्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय. त्यासोबत स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल. सर्व तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सहकार्य केलं जाईल मित्रांनो. तर हे सर्व काही त्यामध्येच असणार आहे. याच नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा. 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला सेंड केलं जाईल. ठीक आहे. तर बघा पुढील आपल्याला 74 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यातील स्त्रियांची साक्षरता किती होती? आता पुरुषांची कधी कधी विचारली जाऊ शकते, आता इथे स्त्रियांची साक्षरता विचारली मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण आपल्या जो पीडीएफ तयार केलेला आहे त्याच्यामध्ये पुरुष स्त्री यांच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आपण एक डायरेक्टली टेबल फॉर्म मध्ये बनवून संपूर्ण काय माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तर पर्याय दिलेले 55%, त्यानंतर 60.95%, 71.52%, 64.52%. तर 60.95% म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील आपल्याला 75 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. जालना जिल्ह्यातील आपल्याला प्रमुख बाजार कोणता ते विचारले मित्रांनो. जालना जिल्ह्यातील प्रमुख बाजार इथं परभणी, जालना बाजार, मंठा बाजार आणि अंबड बाजार. तर जो आपल्याला सांगता येईल जालना बाजार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 तो आपल्याला जालना जिल्ह्यातील प्रमुख बाजार सांगता येईल. ठीक आहे. तर चला पुढील 76 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. जालना जिल्ह्यात प्रमुख सण कोणता साजरा केला जातो? आता सर्वच सण साजरे केले जातात मित्रांनो, परंतु जालनामध्ये जास्तीत जास्त जर म्हटलं तर महत्वाचा आणि जास्तीत जास्त लोकसंख्या एकत्रित येणारा जो सण आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल गणेश चतुर्थी. ठीक आहे, गणेश चतुर्थी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. हे सर्व जे पीडीएफ मिळवण्यासाठी आपल्याला लिंक व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर त्या व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तिथे सर्व अपडेट तुम्हाला दिले जातील. प्लस आपण ज्या पण हे क्लास घेत असतो त्याचा पीडीएफ वगैरे तिथे देखील तुम्हाला काय फ्रीमध्ये दिले जातील मित्रांनो. तर तिथे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. बाकी नोट्समध्ये सर्व काही उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे. तर बघा पुढील 77 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. जालना जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य उत्पादन कोणतं आहे? महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाचा आपल्याला बघा पर्याय काय दिलेले आहेत. गहू, भात, ज्वारी आणि मका. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ज्वारी. ठीक आहे, हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. 78 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस शिपाई किती आहेत? आता शिपायांवरती फक्त आपल्याला प्रश्न आलेला आहे मित्रांनो. पोलीस विभागामध्ये शिपाई किती आहेत मित्रांनो असा प्रश्न विचारला गेलाय. याच्या व्यतिरिक्त जालना जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे अधिकारी आहेत यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. महत्त्वाचं म्हणजे जे पण उपविभागीय अधिकारी असतात याच्यावरती किंवा जिल्हा अधिकारी हे महत्त्वाचे असणार आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. शक्यतो एवढं डीप मध्ये विचारले जाणार नाही. पर्याय दिलेले आहेत 500, 800, 1113 आणि 2000. तर 3 नंबरचा पर्याय म्हणजे 1113 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा
पुढील आपल्याला 79 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कोण कार्यरत आहे. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा देखील एक महत्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याचा ऑलरेडी आपण मागचा जो भाग होता त्याच्यामध्ये देखील उत्तर बघितलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 हे पर्याय असणार आहे मित्रांनो. मोहजेते जे आहेत मित्रांनो ते सध्याला जर म्हटलं तर जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्य करत आहेत मित्रांनो. तर मागच्या देखील आपण जो भाग बघितला त्याच्यामध्ये हा प्रश्न बघितला होता, त्याच्यामुळे हा थोडासा स्किप करूयात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्न असणार आहे. बाकी मागे आपण त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे मागच्या व्हिडिओच्या माध्यमाने. ठीक आहे, तर बघा पुढील आता आपल्याला 80 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहे. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या प्रश्नाचं आपलं काय उत्तर असणार आहे बघा. आपल्याला इथं वेगवेगळे अजय कुमार दिले, त्यानंतर रोहित देशपांडे. ठीक आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर 1 नंबरचं जे ऑप्शन आहे अजय कुमार, हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. तर हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. तर 81 नंबरचा प्रश्न आता आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, जालना जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीला बियाण्यांचा सम्राट म्हटलं जातं. बियाण्यांचा सम्राट कोणाला म्हटलं जातं असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर आर बारोले जे आहेत मित्रांनो यांना म्हटलं जातं मित्रांनो. अतिशय महत्वाचं या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. यांचं कार्य खूप मोठं आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर यांच्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये जर म्हटलं तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 ही आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, जालना जिल्ह्यातील प्रमुख धान्य बाजार कोणती आहे किंवा कुठे आहे असं विचारलंय. तर जालना धान्य बाजार, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड. तर ऑप्शन क्रमांक 1 जालना धान्य बाजार म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलाय, जालना जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक यात्रा कोणती. ठीक आहे, धार्मिक यात्रा मित्रांनो ऑलरेडी याच्यावरती आपण बघितलं मित्रांनो. प्रमुख धार्मिक यात्रा जर म्हटलं तर अंबड यात्रा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, जालना जिल्ह्यातील मोती तलाव कोणत्या व्यक्तीने बांधला. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता मोती तलाव सर्वांनाच माहिती आहे, परंतु कोणत्या व्यक्तीने बांधला इथे असा प्रश्न विचारला गेला मित्रांनो. यामध्ये पर्याय दिलेत जमशेद खान, त्यानंतर अकबर, हैदर अली आणि औरंगजेब. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जमशेद खान. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. जालना जिल्ह्यातील मोती तलाव या व्यक्तीने बांधलेला आहे. चला पुढील 85 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला मित्रांनो, जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध जे बियाणे उद्योग कोठे आहे असं विचारले. ठीक आहे, काही पर्याय आपल्याला खाली दिलेले आहेत मित्रांनो. तर बघा अशा प्रकारचे बाकीचे पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं हेच उत्तर असणार आहे जालना शहर. ऑप्शन क्रमांक 1 प्रसिद्ध जे बियाणे उद्योग आहेत ते जालना शहर या ठिकाणीच आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर 86 नंबरचा प्रश्न दिलाय, जालना जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे. तर यामध्ये आपल्याला ऑलरेडी सांगितलं पोलाद उद्योग आहे मित्रांनो. काही प्रश्न इथे रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला 87 नंबरचा प्रश्न काय दिलाय, जालना जिल्ह्यातील कोणते ऐतिहासिक स्थळ मस्तगड म्हणून प्रसिद्ध आहे किंवा ओळखले जाते मित्रांनो. तर यासाठी जालना किल्ला दिलाय, रोहिलगड, त्यानंतर सिंहगड आणि प्रतापगड. ठीक आहे, अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 जालना किल्ला हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्यातील पुरुषांची लोकसंख्या, मागील देखील आपण बघितलं होतं मागे आपला जो मागचा भाग झाला त्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या, त्यानंतर स्त्रियांची लोकसंख्या, त्यानंतर टोटल एकूण किती लोकसंख्या आहे जालना जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार हेच तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, तर यासाठी जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच आपल्याला सांगता येईल 10,15,116. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर स्त्रियांची लोकसंख्या हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. तर या देखील प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं होतं तरी देखील पुन्हा सांगतो, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 9,43,367 2011च्या जनगणनेनुसार स्त्रियांची लोकसंख्या आपल्याला सांगतील. पुढे जर म्हटलं तर मराठवाडा मुक्ती संग्रामातील जालना जिल्ह्याचं जर म्हटलं तर प्रमुख नेता कोण होता अशा प्रकारचं म्हटलेलं आहे मित्रांनो. यामध्ये हा देखील प्रश्न आपला रिपीट झालेला आहे मित्रांनो, जनार्दन नागपूरकर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलाय, पोलीस ठाण्यांची संख्या विचारलाय. हा देखील प्रश्न आपण बघितला होता. 16 पोलीस ठाणे आहेत मित्रांनो आणि चौकी जर म्हटलं तर 8 चौकी आहेत. ठीक आहे, तर बघा इथं चौक्यांची संख्या विचारली मित्रांनो. तर जालना जिल्ह्यात जर म्हटलं तर 8 चौकी आहेत आणि 16 पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाणे आहेत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर बघा पुढील 93 नंबरचा प्रश्न काय दिलाय, जालना जिल्ह्यात एकूण आपल्याला नगर पंचायती किती आहेत. ऑलरेडी हा देखील प्रश्न आपण बघितला होता मित्रांनो. ठीक आहे, तर याचं देखील आपल्याला उत्तर माहिती असेल, मागे देखील आपण बघितलं होतं ऑप्शन क्रमांक 4
ठीक आहे, सॉरी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर चला पुढील आपला 94 नंबरचा प्रश्न बघा आपल्याला काय दिलाय. जालना जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती किती आहेत ते विचारलं होतं. हा देखील प्रश्न बघितलाय. काही प्रश्न इथे रिपीट झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 95 नंबरचा प्रश्न, जालना जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ कोणते आहे. ठीक आहे, तर मोती तलाव आहे मित्रांनो. यापैकी जर म्हटलं तर आपला जालना जिल्ह्यातील आता अजिंठा लेणी तर इथे येत नाही, पैठण शिर्डी हे येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणतं, प्रसिद्ध धरण विचारले मित्रांनो, ते आहे पानबिती धरण, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 ही प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा 97 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. जालना जिल्ह्याच्या, ठीक आहे, जालना जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीप्रमाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील जिल्हा, तर उत्तरेकडील जिल्हा ऑलरेडी बघितला. हे प्रश्न बाय मिस्टेक डबल टायपिंग झालेले आहेत मित्रांनो. काळजी करू नका, पुढील भाग आपण डिटेलमध्ये एकच बघणार आहोत. त्याच्यामध्ये जवळपास आपण 500 प्लस प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त जिल्ह्याच्या माहितीवरती. जे पण 7 ते 8 प्रश्न येतील तर ते सर्व आपण त्या भागामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जास्त काय करू नका, फक्त चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जॉईन व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. किंवा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा, तिथे देखील सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील. तर पुढे बघा आपल्याला म्हटलेलं आहे जालना जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये कोणते येते. ठीक आहे, आता जालना जिल्ह्यामध्ये कोणतं प्रमुख पीक आहे मित्रांनो हे आपल्याला सांगितलं होतं, ज्वारी. ठीक आहे, त्यानंतर कॉफी, चहा आणि रबर. तर ज्वारी हे प्रमुख पिकामध्ये येतं, ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे, दक्षिणेस विचारले मित्रांनो, तर हे एक महत्वाचं असणार आहे. बीड, परभणी, औरंगाबाद आणि बुलढाणा, वेगवेगळ्या दिशेला कोणकोणते जिल्हे हे महत्वाचं असणार आहे. तर बीड आपल्याला दक्षिणेकडे सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, उत्तरेकडे जळगाव. ठीक आहे, तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातील. आणि शेवटचा 100 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, जालना जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे. ठीक आहे, आता पूर्वेस जर म्हटलं तर आपल्याला हा एक महत्वाचा, आता जवळपास सर्व दिशा इथं पूर्ण झाल्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमाने. तर यासाठी जर म्हटलं तर नांदेड, उस्मानाबाद, त्यानंतर परभणी व बुलढाणा, जळगाव व नाशिक आणि बीड व औरंगाबाद. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, बघा ऑप्शन क्रमांक 2 परभणी व बुलढाणा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारचं संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. स्पेशल जिल्ह्याच्या माहितीचं जे PDF तयार केलेलं आहे, आता संपूर्ण त्याच्यावरतीच आपला पुढील भाग असणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 400 ते 500 प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न जाणार नाही असा आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर जॉईन व्हा, लगेच सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. याच्या व्यतिरिक्त सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय 199 रुपयामध्ये. याच्यामध्ये मागील सर्व प्रश्नपत्रिका प्लस सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं मित्रांनो. आपल्याला हा नंबर दिसत असेल 9139 64 31 99 आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच्या व्यतिरिक्त हे जर PDF पाहिजे असेल, आता हा पहिला भाग होता आपला. ठीक आहे, तर हे बघा पहिल्या भागाचं PDF आहे आणि खाली जे बघितलं ते दुसऱ्या भागाचं PDF आहे. दोन्ही PDF पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जॉईन व्हा, तिथे तुम्हाला ते फ्रीमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, बाकी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.